थेट जाऊया, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळेस बोलतायत. हॅलो, हे लाईट बंद करता येतील घरी. ये लाईट आहे ना, डोळ्यात येतात ते. डोळ्यात येते, बंद करा हो. हा, आता कसं तुम्ही दिसायला लागलेत. ठीक आहे, तुम्ही सुरू करा प्रश्न. आपल्याला कल्पना आहे, संपूर्ण जगात कोविडचा हैदोस अजूनही संपलेला नाही आणि साधारणतः गेल्याच आठवड्यात एक ह्या सगळ्या काळ्याकुट्ट वातावरणात आशेचा किरण असा ह्या लस बनवणाऱ्या केंद्रामध्ये अचानक बातमी आली की आग लागली आणि क्षणभर केवळ आपलाच नाही तर सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. दुर्दैवाने त्याच्यामध्ये 5 जण मृत्युमुखी पडले. परंतु जिथे ही लस बनवली जाते आणि त्याचं उत्पादन झाल्यानंतर जिकडे ती ठेवली जाते तिथे कोणताही अनुचित प्रकार किंवा दुर्घटना घडलेली नाही. तो संपूर्ण साठा आणि ते केंद्र हे पूर्णपणे सुरक्षित आहे. साहजिकच आहे, काल बातमी आल्यानंतर मी संपर्क केला आणि काल बोलल्याप्रमाणे, काल ठरल्याप्रमाणे आज इथे आलो. जिथे ही दुर्घटना घडली त्या इमारतीमध्ये पहिले 2 मजले हे वापरात होतेच आहेत आणि वरती जिथे नवीन केंद्र सुरू केलं जाणार होतं तिथे ही दुर्घटना घडली. एकूणच काय की हा सगळा परिसर बघितल्यानंतर सर्वांना जी एक शंका किंवा भीती वाटत होती की आता लसीकरणाचं काय होणार, लस उत्पादन होणाऱ्या केंद्रामध्येच जर आग लागली तर पुढे कसं होणार. तर आदर पण बसले, सायरजी पण इकडे बसलेले आहेत. त्यांनी जी काय माहिती दिली पूर्णपणे त्या माहितीप्रमाणे पुन्हा एकदा सांगतो की जिथे ही कोविडची लस बनवली जाते ते केंद्र तिथून अंतरावर आहे आणि तिथे कोणतीही दुर्घटना घडलेली नाही किंवा त्याचा फटका तिकडे बसलेला नाही. अरे आप थोड़ा ट्रांसलेशन करो ना, थोड़ा ट्रांसलेशन करें ना आप. नहीं, आप पूछते जाइए, मैं बातें करते रहूँगा. जिस वक्त हिंदी में बात करूँगा तो मराठी में ट्रांसलेट करिए, मराठी में बात करूँगा हिंदी में करिए. अरे एक बार हॅलो एक बार. नाही, असं त्याच्याबद्दल चौकशी ही नीट सखोलपणाने केली जाते आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तो अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत असा कोणताही निष्कर्ष काढणं हे योग्य राहणार नाही. अभी डैमेज का क्या बोले आप बताओ. Thank you. See, the extent of the damage is more than 1,000 crores because of the equipment and the products that were going to be launched over there. Fortunately, we have got multiple facilities, and as CM Saab explained, COVID-19 वैक्सीन का कुछ इसमें इफेक्ट नहीं होगा सप्लाईज पे, मगर हमारे जो नए नए प्रोडक्ट लॉन्चेस थे विदेश अदर कंट्रीज़ के लिए, रोटा वायरस, BCG, उनका बहुत नुकसान हुआ है. मगर वो भी हम अभी कोशिश करेंगे कि अलग अलग फैसिलिटीज़ में सप्लाई का गैप हम मेकअप कर सकते हैं. मेनली लॉस फाइनेंशियल है, सप्लाईज को लॉस नहीं होगा मगर फाइनेंशियल बहुत लॉस हुआ है. सर, आपसे जानना चाहेंगे, देश और दुनिया की नज़र जो है सीरम पर है इस वक्त, क्या कोई साजिश इसके पीछे लग रही है अभी तक की जो बात? नहीं, अभी कुछ भी बातें करना इस बारे में ठीक नहीं रहेगा. जैसे मैंने कहा कि जांच की जा रही है और जब भी रिपोर्ट आ जाएगा तो सारी बातें सबके सामने आ जाएगी. तो पूर्ण होईपर्यंत लागणार ना, पूर्ण नाही पूर्ण होईपर्यंत लागणार, तो पूर्ण तो होऊ द्या. असं मी पुन्हा पुन्हा सांगतो की जोपर्यंत चौकशी पूर्ण होऊन अहवाल येत नाही तोपर्यंत याच्यावरती कोणती भाष्य करणं हे योग्य राहणार नाही. पूर्णपणे तपासणी चौकशी सुरू आहे आणि चौकशी झाल्यानंतर मी पुन्हा सांगतो अहवाल येईल आणि तेव्हा कळेल की घातपात होता का अपघात होता.
त्याच्याबद्दल मला एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते की दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांची पूर्ण जबाबदारी कंपनीने घेतली आहे, परंतु त्या व्यतिरिक्त आणखीन काही करण्याची आवश्यकता असेल तर सरकार जरूर करेल. ठीक आहे. नहीं, ये प्रोडक्शन फिलिंग लाइन और बल्क एरिया में हुआ है. 3-4 फ्लोर्स को डैमेज हुआ है. वो पूरा डैमेज रिपोर्ट भी आएंगे तब हम शेयर कर लेंगे, पर पूरा ऐसे एरिया में हुआ है. नहीं भाई साहब, मैं वापस रिपीट करता हूँ हिंदी में भी कि कोविड-19 वैक्सीन कोविशील्ड का प्रोडक्शन या वैक्सीन स्टॉक जो हमने स्टोर करके रखा है उसका कोई डैमेज नहीं है. और ये बहुत हम लकी थे भगवान के दुआ से और सब लोग के प्रेयर से कि ये दूसरे बिल्डिंग में हुआ है जहाँ दूसरे वैक्सीन बन रहे थे और उनको डैमेज हुआ है. वो भी हम अभी मेकअप करेंगे. बघा असं झालंय का जे बिल्डिंगला जी आग लागली ना ती बिल्डिंग मध्ये प्रोडक्शन चालू होतं नाही, आता होणार होतं, त्याला रेडी करायला होते आणि बरं झालं का त्या बिल्डिंग आग लागली कारण की तिचं आपल्याला काही माल वॅक्सिन चं नुकसान बिलकुल नाही झालंय आणि ते दुसऱ्या बिल्डिंग मध्ये आग लागली असेल तर लय फार दोष झाला असं आहे. दुपारी एक ट्विट केलं अध्यक्षांच्या अकाउंटवर, ट्विट आलं की कुठलीही जीवितहानी नाही आणि 4-4:30 अशा बातम्या यायला लागल्या की वरच्या मजल्यावरती 4 मृतदेह सापडले. असं काय तसं झालं तुमच्या ट्विट नंतर? नहीं, मैं समझाता हूँ क्या हुआ. हमारा पहला बहुत हमारा दिमाग था कि किसी को भी इंजरीज ने तो डेथ नहीं होना चाहिए, तो वो हम उसके ऊपर हमारा दिमाग चल रहा था, वैक्सीन प्रोडक्शन पे नहीं. तो जब हमें पहले रिपोर्ट आया फायर डिपार्टमेंट दूसरे डिपार्टमेंट से कि सब अभी सही सलामत है, सब लोग को रेस्क्यू हुआ है, तो हमें बहुत रिलीफ आया और हम थोड़ा खुश हुए, तो हमने वो ट्वीट किया. उसके बाद क्या हुआ कि जब वो धुआं सब बाहर जा रहा था, उसके बाद अनफॉर्चुनेटली ये लाशों हमें फाइंड की. और क्या हुआ कि ये सब जो बाहर के कॉन्ट्रैक्टर के लोग के कामगार लोग थे, उनका पूरा हमारे पास लिस्ट नहीं था, सब अकाउंट नहीं था कि कितने लोग अंदर थे नहीं थे. तो ऐसा हुआ और जैसे हमें पता चला कि ये ट्रेजेडी और ये हुआ, हमने वो अपडेट करके ये सैड न्यूज़ शेयर किया और फैमिलीज को कंडोलेंस किया. और हमारे पिता ने भी अनाउंस किया कि हम कॉम्पनसेशन और सब उनका देख लेंगे. ऐसा डैमेज हुआ है, तो क्या वहाँ पे प्रोडक्शन चल रही थी कि वहाँ पे सिर्फ स्टोरेज था कि just a bit confused? No. So as my father explained, these were new buildings. This was a new building with the new product, additional product capacities being made, supposed to be made in the future. These new filling lines and bulk production lines were under installation. This was a brand new facility. That's why, perhaps this incident happened whilst installation and other things were going on, and no actual vaccine was being made there at the time. It was for the future. So the loss is for the future now, which we'll make up through other buildings and facilities. ठीक है. No, as CM Saab said, till the investigation is fully concluded, it is irresponsible for us to make any statements. Let us wait for that to happen and respect what CM Saab has said. ठीक आहे. सगळ्यांना धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद. जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदर पुनावाला यांनी आता पत्रकार परिषद घेतली. लसीवर कोणताही कोविशिल्ड लसीवर कोणताही परिणाम झालेला नाहीये. बीसीजी आणि इतर लस उत्पादन तिथे चाललेलं होतं, जिथे काल आग लागली, आगीची दुर्घटना घडली, तिथे परिणाम झालेला होता असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. आर्थिक नुकसान झाल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. बीसीजी लसीचं प्रोडक्शन उत्पादन निर्मिती जिथे सुरू होती तिथे आग लागलेली होती अशी माहिती आदर पुनावाला यांनी सांगितली आहे. एकत्र पत्रकार परिषद घेतली आणि काल
काल जो एक दुर्घटना घडलेली होती, काल जो एक प्रसंग घडलेला होता त्याच्या संबंधी मुख्यमंत्र्यांनी आज आढावा घेतला आणि त्यानंतर अदर पुनावाला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्रित संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेत पूर्ण प्रकरणाची माहिती दिली. सिरमचं देखील आर्थिक मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र कोविशिल्ड कोरोना संबंधीच्या लसीवर कुठलाही परिणाम झाला नाही, त्याच्या उत्पादन निर्मितीवर कुठलाही परिणाम झाला नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आर्थिक नुकसान मात्र झाल्याचं सिरम इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी सांगितलेलं आहे. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.